म्हणजे जो भाडोत्री आहे त्याला एक दुजा दर्जा दिला जातो आणि हे का करतात मला काय कळलेलं नाही अजूनपर्यंत. स्वतःहून काही टेनंट बनायची इच्छा नसते, प्रत्येकाला हा स्वतःच्या फ्लॅटचा ओनर बनायचा असतो. आणि ब्रोकर सुद्धा असा नाही की खूप मेहनत घेतो हो. नमस्कार, मी अहमद अली, नॅशनल अँटी करप्शन अँड ऑपरेशन कमिटी ऑफ इंडिया, इस्टेट एजन्सी असोसिएशनचा अध्यक्ष. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ब्रोकर व्यवहार करतो आणि त्या व्यवहारामध्ये ओनरला तो टेनंट मिळवून देतो. त्यासाठी खूप सारे प्रयत्न करावे लागतात त्याला. पहिल्यांदा त्याला ओनरशी भेट करून द्यायला लागते, मग ओनर व्हेरीफाय करतो त्या टेनंटला की बरोबर आहे की नाही टेनंट, आणि त्यानंतर मग त्यांचा रजिस्ट्रेशन होतो. मग सोसायटीमध्ये जातात, सोसायटीमध्ये जाऊन तिकडे परत व्हेरीफाय केलं जातं की काय करता बाबा तुम्ही, कुठे राहायचे पहिला, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा असं पाहायला मिळते इकडे ग्लोबल सिटीमध्ये त्या टेनंटला ना, म्हणजे जो भाडोत्री आहे त्याला एक दुजा दर्जा दिला जातो. हे पाहायला मिळालं आहे. आणि हे का करतात मला काय कळलेलं नाही अजूनपर्यंत. कारण तो टेनंट जो आहे तो पूर्ण पैसे खर्च करून येतो आणि कोणाला काही म्हणजे स्वतःहून काही टेनंट बनायची इच्छा नसते, प्रत्येकाला हा स्वतःच्या फ्लॅटचा ओनर बनायचा असतो. काहीतरी त्याची मजबुरी असते, त्यासाठी तो टेनंट भाडोत्री म्हणून तो कुठेतरी राहायला जातो. तिथे त्याला जॉब वगैरे ऑफर झालेली असते किंवा तो तिकडे जॉब करायला वगैरे जातो. सो दॅट्स वाय तो तिकडे जातो. आणि असं बघायला मिळालं आहे की सोसायटी आणि इस्टेट एजंट जो आहे यांच्यामध्ये काहीतरी ना लढत असते, सतत काहीतरी लढत असते. मग ते इंट्रोडक्शनच्या मानाने बघूया, मग ते टेनंटच्या मानाने बघूया, असं काही ना काही लढत असते. तर नॅशनल अँटी करप्शन अँड ऑपरेशन कमिटी ऑफ इंडिया, इस्टेट एजन्सी असोसिएशन, आमची असोसिएशन जी आहे या दोन्ही जे कॅरेक्टर्स आहेत याच्यामध्ये फुलचं काम करणार आहे. आणि ते असं की सोसायटी आहे तर सोसायटीचे जे नियम वगैरे आहेत ते पाळूनच ब्रोकरने काम करायचं आहे. आणि ब्रोकर सुद्धा असं नाही की खूप मेहनत घेतो. खूप सारी मेहनत लागते त्याला ऍक्च्युली. पार्टी शोधणं, मग ते फ्लॅटसाठी त्यांनी ते तिकडे भाड्याने लावून देणं, तिकडे खूप मेहनत घेतो ब्रोकर. तर तो काही नोकरी करत नाहीये तिकडे. तर कमीत कमी त्यालाही एक चांगल्या व्यवहाराची अपेक्षा असते. अर्थात या ज्या व्यवहारामध्ये काही अडचणी येतातच, आम्ही त्यांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि ग्लोबल सिटीच्या ब्रोकर्सला माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही या आमच्या जोडीला आणि आपण एक चांगला मजबूत ऑर्गनायझेशन बनवूया, एक संघटन बनवूया आणि एक स्मूथली असा व्यवहार होईल असं आपण काम करूया की जिकडे कोणालाही कोणत्याही प्रकारची अडचण नाही होणार. ना सोसायटीला कोणत्याही प्रकारचा अडचण होणार, ना त्या टेनंटला. बघा, टेनंट जो आहे तो बाहेरून आलाय, त्याला आपला जो ग्लोबल सिटी आहे किंवा विरार आहे त्याचा एक चांगला एक्सपिरियन्स भेटून द्या. असं नाही की तो आला इकडे आणि त्याला एक बॅड एक्सपिरियन्स मिळाला आहे, मग तो सोसायटीच्या बाजूने असो किंवा ब्रोकरच्या बाजूने असो. तर आपण एक स्वच्छ व्यवहार करूया आणि चांगला एक्सपिरियन्स देऊया जे कोणी आपल्याकडे येतील त्यांना.